नारायणं पद्मभवं विशिष्टं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं श्रुतं गौडपदं महान्तं योगीन्द्रमहास्य श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च अन्तोऽङ्कं वाक्यकारमन्याम् अस्मद्गुरुं सन्ततम् श्रुतिस्मृतिः पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशरणं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुराज्ञेयः व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ की जय। चिंतन श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपण चालवत आहोत। सद्गुरूंच्या कृपेशिवाय काही घडत नाही, तेव्हा सद्गुरूच आपल्या या सगळ्या कर्माचे कर्ते होतात। सद्गुरूंच्या रूपाने त्यांची जी शक्ती आहे तीच कर्ता बनते आणि आपल्या सगळ्या देहाची इंद्रियांची सगळी कर्म ती शक्ती करत असते। हा भाव इथे ठेवावा। आपण काही करत नाही, शक्ती करते हा भाव जर साधकाने नेहमी ठेवला तर आपली सगळी कर्म निष्काम कर्म होऊन जातील आणि निष्काम कर्माने मग आपल्या चित्तामध्ये संस्कार जमा होत नाही, विकार येत नाही, आपल्या साधनेमध्ये उन्नती होते, विकास होतो। तेव्हा साधनेमध्ये उन्नती होण्यासाठी, विकास होण्यासाठी आपण सदैव त्या गुरुशक्तीला शरण जाऊन तिला सगळं अर्पण करावे। काल आपला विषय चाललेला होता नवरसांचा। हे जे 9 रस आहेत हे आपल्या साधनेमधून क्रियांमधून प्रगट होणारे रस आहेत। इतर बाह्य जगात कवींच्या काव्यामधून ते प्रगट होतात। काव्य ही प्रतिभा असते। प्र म्हणजे प्रकर्षेण, भा म्हणजे बुद्धी। तेव्हा प्रकर्षेण बुद्धी ज्या वेळेला एखाद्या भावनेचा आविष्कार करते त्यावेळेला तुला रसवत्ता प्राप्त होते। ही रसवत्ता, हे जे रस आहे ते काव्यामध्ये आपल्याला गोड वाटत आहे त्याला, म्हणून रसशून्य जे काव्य असतं ते वाचणाऱ्याला कंटाळवाणं होतं। म्हणून काव्यामध्ये रस असलेच पाहिजे।
काव्यम रसात्मकम. आणि रसात्मक असलं काव्य तर ते अधिक चटकदार लागतं, गोड लागतं. जसं भोजन आपल्याला चांगलं रसपूर्ण असलं, भोजनामध्ये जसे सगळे रस आले म्हणजे आपल्याला ते भोजन अतिशय आनंद देत. हीच गोष्ट काव्याची आहे आणि हीच गोष्ट आपल्या साधनेमध्ये आपल्याला ती शक्ती देते. अनेक प्रकारची रसांच्या भावनावरून शक्ती क्रिया करते आपली, आणि जेव्हा साधक त्या भावनेवरून ती क्रिया करतो असा त्यावेळेला त्याला हे कळत नाही की मला ही भावना झाली म्हणून मी ही क्रिया करतोय. परंतु त्याचा आविष्कार जे त्या क्रियांचा जो प्रगट भाग आहे तो आपल्याला त्या साधकाला आनंद देत असतो. काल आपण ते जे 9 रस होते ते 9 रस दामानंद भक्ती रसे गणला जातो. त्याचे जे 10 रस आहेत त्या 10 रसांची गुणा त्याचे रौद्र आहे, अद्भुत आहे, शृंगार आहे, हास्य आहे, वीर, दया, भयानक, विभत्स, शांत हे 9 आणि भक्ती हा 10वा रस आहे. आता हे रस कसे आणि साधनेच्या काळामध्ये हे जसं काव्यामध्ये कवीला स्फुरण होत त्याप्रमाणे साधकाला क्रियांमधून शक्तीचं स्फुरण होतं. जेव्हा साधकाला ह्या क्रियांमधून हे स्फुरण होतं त्यावेळेला त्याचा कुठलाही प्रयत्न नसतो, इच्छा नसते तुम्हाला अशा तऱ्हेचं क्रियांचं स्मरण व्हावं अशी त्याची इच्छा नसते, प्रयत्न नसतो. विना प्रयत्न शक्ती सगळं त्याला प्राप्त करून देते. आपली साधना मोठी गमतीदार. आपल्या साधनेमध्ये शक्ती ते देईल ते घ्या आणि ते आपल्या कल्याणासाठी आहे असं समजून स्वीकार करा. मागू नका. मागण्याने मिळत नाही. शक्ती म्हणते तू मागतो का मग ती कर जा. तेव्हा शक्तीला आपलं जे मन, बुद्धी, चित्त आणि जे स्वरूप आहे आपलं ते तुला सगळं माहिती असल्यामुळे आपल्याला जेणेकरून आनंद होईल त्या प्रकारची क्रिया ती करते. तेव्हा अव्यक्त चैतन्य शक्ती म्हणजे गुरुशक्ती किंवा ती आपली शक्ती आहे. तेव्हा त्या भावनेमध्ये तो साधक आनंदाने बोलतो, हसतो, रडतो. नाना प्रकारची त्या रसात्मक क्रिया आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशा ह्या सगळ्या क्रिया अतिशय आनंदजनक आहेत तशाच काही वेळेला त्या क्रियांमधून जेव्हा संकोच, भीती, लाज अशा भावना प्रदर्शित करणाऱ्या क्रिया होतात, त्यावेळेला त्या साधकाला असं वाटतं की काय म्हणून गेलं असं. तेव्हा त्यावेळेला त्या साधकाने लागायचं काही कारण, जी क्रिया होत असेल होऊ द्यायची, ती आपण करत नाही. म्हणून साधनेमध्ये होणाऱ्या काही क्रिया जरी आपल्याला संकटदायक वाटत असल्या तरी त्या क्रिया शक्ती करते, आपण ते करत नाही. म्हणून त्याच्याबद्दल लाज, शरम काही वाटण्याचं काही कारण नाही. अशी उदाहरणं मी पाहिलेली आहे की साधकांचं वस्त्र हरवून जातं क्रियांमध्ये. धोतर असलं, पॅन्ट असली, काय असलं, जे काय ते नेसलेलं आहे सुटून जात. आता अशा वेळेला ती क्रियामध्ये झालेली ती गोष्ट आहे, तो काही त्याने होऊन केले नसतं. म्हणून अशा जर काही असल्या क्रिया झाल्या तरी त्या क्रियांचा तिटकारा करू नका.
कारण ती क्रिया आपण केलेली नाहीये, ती शक्तीने केलेली गोष्ट आहे. तिच्या मनामध्ये काय आहे काही कळत नाही आपल्याला. म्हणून अशा संकोचदायक अशा काही क्रिया जर आपल्या झाल्या तर त्याच्याबद्दल संकोच वाटायचा काही कारण नाही. आता एक एक रसाचं आपण उदाहरण घेऊन त्या क्रियांचं सुरू करूया. आता जेव्हा रौद्र रस असतो, रुद्र भगवान शंकराचा हा भावनिक प्रकार आहे, तेव्हा रौद्र रसाच्या वेळी त्याच्या मुखातून कर्कश आवाज येतात. त्याचं ते ओरडणं, त्याचं ते बोलणं इतकं कर्कश असतं कानाला आपल्याला की नकोच वाटत. त्याच्या तोंडातून निघणारे शब्द रागावलेले असतात, चिडखोरपणा असतो त्याच्या शब्दांमध्ये. हा रुद्र रसाचा परिणाम. तेव्हा शक्ती ज्या वेळेला रौद्र रसामध्ये त्याला क्रिया अनुभव देते, त्यावेळेला त्याच्या मुखातून बाहेर पडणारे जे शब्द असतात ते अति कर्कश आणि द्वेषाचे, रागाचे शब्द. अद्भुत रसाच्या ज्या वेळेला क्रिया होतात त्यावेळेला त्याला महाविस्मय वाटतो, आश्चर्य वाटत. हा विस्मय किंवा आश्चर्यकारक परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आपल्याला. मोठे डोळे घटाडून आणि मोठ्या विस्मयाने ते पाहत असतो की असं कसं झालं, हे असं काय होत आहे, दिसून आलं हे. अशा प्रकारचा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, आश्चर्य होत असतो त्याला. तथापि मोठा आनंदाचा तो भाग असतो. आश्चर्य असो नाही तर काही रौद्र रसाचा. तेव्हा हा जो दुसरा रस आहे अद्भुत रसाचा, तो विस्मयजनक आहे. त्यानंतर तिसरा जो आहे शृंगार रस. शृंगारामध्ये देवदेवतेच्या निळ्या प्रकारच्या कल्पना तो करतो. देवी आली आपल्या पुढे आणि ती देवी, तिला आपण हार घालतो, तिला पैंजण घालतो, तिला हातामध्ये बांगड्या करतो, नाना प्रकार करतो तो. देव आले तर ते देवाने आपण कमरपट्टा बांधतो, डोक्यावर काय मुकुट ठेवतो, अशा प्रकारचे त्या शृंगार. देवदेवतेच्या प्रतिमा पुढे देऊन त्यांना सजवण्याचं कार्य शृंगार रसात होतं. इथं हा जगातला स्वतःला नटवण्याचा ध्येयाचा शृंगार नाही. त्याला होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या देवदेवतेशी संबंधित असतात. आणि म्हणून तो ज्या वेळेला कधी देवी त्याच्या स्वप्नात आपल्या क्रियामध्ये अवतरते दिसते त्याला, त्यावेळेला तो धावत जातो आणि मग त्या देवीला तो नाना प्रकारे सजवतो. ही सजवण्याची जी क्रिया आहे ती फार आनंदजनक आहे. शृंगार रस हा आनंद देणारच रस आहे. म्हणून शृंगार रसामध्ये आनंदाच्या भावना असतात. तेव्हा काही वेळेला शृंगार रसाचा उद्रेक असा होतो की पती आणि पत्नीचा संवाद असतो शृंगार रसामध्ये. अर्थात त्या ठिकाणी हे सगळं पती आणि पत्नी देवदेवतांचं स्वरूप आहे. आपलं घरातलं काही नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या क्रिया होतात त्या क्रियांमधून आपल्याला जी रूप दिसतात, प्रकट होतात, ती देवदेवतांची दर्शन असतात. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याला या शृंगार रसामध्ये आनंद देणाऱ्या क्रिया असतात. हास्य रस ज्या वेळेला निर्माण होतो क्रियांमधून, तेव्हा हास्याचे 5 प्रकारे 4-5 प्रकारे बघा ते लक्षात ठेवा राहिले. जेव्हा तो
हास्य रसामध्ये बुडतो, क्रिया होतात, त्यावेळेला वेगळ्या प्रकारे हास्याचा स्मित म्हणजे गालाच्या गालात हसतो. पुष्कळ लोक आता आपल्याला ओळखीचा कोणी भेटला, परिचित भेटला, प्रेमाचा भेटला की आपण लगेच तोंडामधून हास्य दाखवतो, पुढे हसतो. हे जे गालातल्या गालात असं तोंडातल्या तोंडात हसणं आहे, याला स्मित म्हणतात. स्मित हास्यच येते. दुसरं आहे हसित. स्मितापेक्षा थोडस आता थोडं जास्त. स्मित गालातल्या गालात जास्त गोड गंध आहेत, पण इथं गालामध्ये आपल्याला हास्य दिसत. आता हसित जेव्हा होतं तेव्हा पोट उघडतात, थोडस पोट उघडून जे हसणं आहे थोडस, त्याला हसित म्हणतात. त्यानंतर विहसित, विशेष हसणं. आता थोडस आणखी मधून आपलं जे अगदी थोडस गेलं ना, आता ते जास्त जायला लागतात. जे हसणं आहे ते विहसित आहे. नंतर अवहसित, अशा प्रकारचे हसणं आहे. आणि अपहसित असं एक हसित आहे. आणि शेवटी अतिहसित. किती प्रकारे हसण्याचे. आपल्याला वाटतं की मी हसतोच मी नुसता, नव्हे, हसण्यामध्ये हे अनेक प्रकार येऊन जातात. आपल्याला त्यावेळेला ते कळत नाही, आपल्याला माहिती नाही ना ह्या हसण्याच्या प्रकाराला अशी नाव आहेत म्हणून. म्हणजे हसत असताना सुद्धा ते कसं विकसित होत जातं. हसणं तर आहेच, ते आनंदजनक आहे ते, परंतु ते हसत असताना त्या हास्याचा विकास कसा होत जातो हे आपल्या क्रियांमधून इतर ठिकाणी नाही होय. असं हा असा स्मित, हसित, नाही का. आणखी काय विहसित, अवहसित, अपहसित आणि अतिहसित, या हसण्याच्या अनेक प्रकारच्या क्रिया आहेत. आणि या क्रियांमधून तो साधक सुंदर प्रकारचं हसणं हसून दाखवतो. अतिहसतामध्ये गडबडा मिळतो तो हसून, त्याला इतकं हसू लागतं की तो पोट धरून हसतो. पोट धरून हसणं, तेव्हा हे याला म्हणतात अतिहसित. अत्यंत हसतो तो. आता त्यावेळेला त्याला काही दुःख होणी, त्याला आनंद असतो. दुसरा पाहणारा त्याच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा असा हा हास्य रस आपल्या जीवनामध्ये आला तर तो अति सुखदायक आहे. हास्य हे प्रत्येकाला आवडणार आहे. लडका मनुष्य जरी असला कोणी तरी त्याने जर दुसऱ्याचं हास्य पाहिलं तर लगेच त्याचं ते रडणं किंवा त्याचा जो काही शोक असेल ना तो कमी होतो. म्हणून हास्य मुद्रा नेहमी ठेवा. काही लोकांची मुद्राच बदलत नाही. मुद्रा बदलणं म्हणजे चेहरा बदलणं, बरं. आणि चेहऱ्यावर हास्य दिसलं की पाहणाऱ्याला दुसऱ्याला आनंद होतो. आणि जो आपला चेहरा बदलतच नाहीये, सारखा रोखूनच पाहतो येतो, त्या दुसऱ्या पाहणाऱ्याला असं वाटतं की काय करावं, याच्या चेहऱ्यावर तर काही हावभाव दिसत नाही. आपण बऱ्याच दिवसांनी याला भेटतोय, पाहतोय, असं चेहऱ्यावर हास्य दिसायला पाहिजे. म्हणून चेहऱ्यावर हास्य आणा, नसलं तरी निदान गालातल्या गालात तरी हसा, स्मित करा. म्हणजे जो पाहणार आहे आपल्याकडे त्यालाही आनंद होतो, त्याचं दुःख दूर होतं.
दुःख दूर करणार हास्य हा अतिशय सुंदर क्रियांचा लाभ आहे. जीवनामध्ये आपल्याला अनेक दुःख आहेत, परंतु ही शक्ती माता आपल्याला जेव्हा आपण साधन करतो त्यावेळेला अनेक प्रकारचं हे क्रियांच्या माध्यमातून हास्य दाखवते आणि आपण ते सगळं दुःख विसरून जातो हास्यामध्ये. तेव्हा हास्य रसाचे हे जे आविष्कार आहे ते मुद्दाम करत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हसण्याचे प्रकार आहे ते आपोआप ती क्रियाशक्ती त्याला दाखवते, करून दाखवते. आता हा जो वीर रस आहे, वीर रसामध्ये शरीरामध्ये त्याचा आवेश येतो. आवेश नेमका तो आता पराक्रम करायला निघालेला आहे असं दाखवतो. उत्स्फूर्त आपोआप गर्जना करतो तो, या तुम्ही कोण आहे, मी तयार आहे तुझ्यासाठी. मग अशा तऱ्हेच्या गर्जना करायला लागतो. ही वीर रसाची निर्मिती आहे क्रियांची. वीर रसामधला साधक हडकुळा जरी असला, आणि बरेचसे साधक आपले हडकुळीच असतात विचारे काय, तरी ते त्यावेळेला असे काही बलवान दाखवतात, बल दाखवतात. या मी तुमच्यासाठी बसलो, माझ्याशी सामना आहे, अशा प्रकारच्या गर्जना तो करतो. खूप आनंद येतो. शक्ती त्याला त्याच्या त्या अशक्तपणातून त्याला बाहेर काढतो. एरवी तो काहीतरी डोकं धुवून बसले असेल, पाठ दुखणं, पाय दुखणं, काही निळ्या प्रकारची दुःख असतात आपल्याला, परंतु शक्ती त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाही. त्याच्या शारीरिक वेदना ज्या आहेत त्याचा विसर पडतो आपल्याला साधनेमध्ये. एवढा लाभ या. अरे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन किती गोळ्या घेतल्या तरी जे चटकन आराम देत नाही, ते ही शक्ती एका सेकंदामध्ये तुम्हाला बरं करून देते. त्या क्रियांमध्ये, त्या क्रियामध्ये वीर रसाच्या क्रियामध्ये झुंजणारा जो साधक आहे तो एखादा वीर पुरुषाचा आवेश आणतो आणि बलवान होतो, बलिष्ठ होतो, बलवान होतो, योद्धा होतो, पराक्रमी होतो. मग फुकटचं आपल्याला का नको घ्यायला. एवढं तेव्हा वीर रस हा एक आपल्याला प्राप्त होणारा आवेशयुक्त हा स्त्रियांचा भाव आहे. तो काहीला दानपट्टा हा येऊन द्या, काही बरं हातामध्ये, परंतु तो वीर रसाच्या त्या भावनेमध्ये, त्या क्रियांमध्ये हातामध्ये देऊन का पट्टा, दानपट्टा वगैरे किंवा तलवार आहे किंवा काय किंवा ढाल लागली काय नाना प्रकारच्या, आणि असा तो लढवय्या उभा राहतो आणि गर्जना करतो. नेमका त्याला ते शत्रू पुढे दिसत असतात आणि हा लढाईला चाललेला आहे अशा प्रकारचा आवेश त्याला आलेला असतो. त्याच्या अगदी विरुद्ध वीर रसाच्या अगदी विरुद्ध रस आहे करुण रस. करुण रसामध्ये जेव्हा तो क्रिया करतो, क्रियांनी ज्यावेळेला त्याचा मध्ये करुणेचा भाव निर्माण होतो, त्यावेळेला तो अंतःकरणाने अतिशय दयाळू दयार्द्र होऊन जातो. दयेचा पाझर फुटतो त्याला. तो करुणेने दयेने भरून जातो. इतका दयेने भरून जातो की अरे या मजूळ जे आहे ते घ्या, खा, आनंदात राहा, अरे कुणी दुःखी राहू नका, या मी तुम्हाला सगळ्यांना मदत करायला तयार आहे. अशा प्रकारच्या त्याच्या स्त्रियांमधून आविष्काराच्या आरोळ्या सुरू होतात.
जणू काय तो सगळ्यांचा पोशिंदा आहे, पालक आहे, मालक आहे, असा भाव त्यावेळेला असतो. कारण करुणा हा जो रस आहे, दया हा असा एक रस आहे की तो मानव्याचा रस. आपल्याला जे मनुष्यत्व आता देहाने लाभलेलं आहे, आपण सगळे मनुष्य आहोत. मनुष्य देहामध्ये हा कारुण्याचा भाव येतो. अर्थात बाकी सुद्धा प्राण्यांमध्ये तो आहे. ही लहानशी चिमणी सुद्धा आपल्या पिल्लाला किती आनंदाने भरवते ना. सगळ्या प्राण्यांमध्ये तो करुणेचा भाव आहे. तथापि प्रगट क्रियांमधून होणारा हा जो करुणेचा भाव आहे, तो त्या साधकाला दयाळू बनवतो. जो कधी दया दाखवत नसेल, जो यापूर्वी निसर्गट्ट झालेला असेल, दुसरा बनलेला असेल, भेष्टा बनलेला असेल यापूर्वी, तो त्याचा तो सगळा भाव बदलून जातो आणि तो ढसढसा रडायला लागतो. अरे मी तुला त्रास दिला रे, अरे मी तुझ्यावर रागवलो रे, अरे मी तुझं नुकसान केलं रे, अरे मला फार वाईट वाटतं रे. अशा प्रकारचा करुणरसाचा भाव असतो. म्हणजे एखाद्यावर जर त्याचं काही असं झालेलं असलं तरी सुद्धा त्या शक्तीच्या क्रियांमधून अशा प्रकारचा भाव त्याचा निर्माण होतो. रडायला लागतो, डोळे अश्रूने भरून जातात, आशीर्वाद होतो. त्यानंतर भयानक नावाचा रस. भयानक रसामध्ये भीतीदायक शब्द असतात. भय निर्माण झालेलं असतं त्याला. आणि भय तर प्रत्येक माणसाला कशा ना कशाचं वाटतच असतं. हा, तुम्ही सापाचं भय वाटतं, हिंसेचं भय वाटतं, भूताचं भय वाटतं, मरणाचं भय वाटतं, कित्येक प्रकारे भयाचे. हा संसार म्हणजे भयाने भरलेला आहे. संसारामध्ये अनेक भयाचे प्रकार आहेत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला भय, भीती वगैरे सारखी भरलेली असते. साधा अंधारात सुद्धा आपल्याला जावंसं वाटतं, भय वाटतं. का बरं? वास्तविक जेव्हा दिवस होतो, प्रकाश असतो, त्यावेळेला ती जागा असते, तशीच जागा असते, तोच रस्ता असतो. पण अंधार पडला की ती जागा आपल्याला भीतीदायक का वाटते? कारण अंधार हा भय सूचक आहे. प्रकाश हा भय नष्ट करणारा आहे. म्हणून या भयानक रसाच्या क्रिया ज्या वेळेला साधकाला होतात, त्यावेळेला त्याच्या मुखातून भीतीचे शब्द निघतात. तोंडामधून भयसूचक शब्द निघतात. काही वेळेला निंदा निघते, काही वेळेला घृणा करतो तो, तिरस्कार, तुच्छता, अशा प्रकारे ज्याच्या मुखावरून कधी येत नाही ते शब्द त्यावेळेला निर्माण होतात. त्यानंतर मग सगळ्यात उत्तम असा जो रस आहे, हे दोन्ही शब्द रस जे आहे, शांत आणि भक्ती रस, हे दोन्ही उत्तम आहे. शांत रसामध्ये त्याच्या क्रिया शांत झालेल्या असतात. शांत भाव निर्माण झाला, मन शांत होऊन गेलेले आहे, त्याचं चित्त शांत झालेले आहे. त्याचं मन, प्राण आणि शरीर या तिन्ही गोष्टी शांत आहेत. बरं, मनाने शांत झालेला आहे, शरीराने शांत झालेला आहे, प्राण शांत झालेले. तेव्हा क्रियांचा वेगही शांत झालेला आहे. आता त्याच्यामध्ये वेगवान क्रिया होत नाहीत. आता शांत बसून, स्थिर बसून साधना करतो आणि ही क्रिया जास्त आनंद देणारी असते. ज्या साधकाला शांतरसाच्या क्रिया होतात, तो अत्यंत ध्यानाच्या अवस्थेत जातो. ध्यानामध्ये आपल्याला कळत नाही, म्हणून ध्यानामध्ये ज्या साधकाला शांतता लागते ती आनंदजनक असते. आता सगळ्याच क्रिया आनंदजनक आहेत, परंतु शांत रसामध्ये ध्यानाचा भाव,
मंद क्रिया होतात, क्रिया झाल्या तरी अगदी मंद होतात. चुपचाप बसून जातो तो. काही वेळेला असं ध्यान करता करता त्याला निद्रा येऊन जाते. निद्रा ही शांत भावाची आणखी पुढची अवस्था आहे. तिला योग निद्रा असं म्हणतात. ती काही झोप नसते. साधनेमध्ये येणारी जी निद्रा आहे ती आपली नेहमीची निद्रा नाही, नेहमीची झोप नसते. या ठिकाणी आपल्या क्रिया बंद होऊ शकते, शांत करते त्याला, आणि म्हणून त्याला एक निद्रेसारखी अवस्था प्राप्त होते, झोपेसारखी अवस्था प्राप्त होते, आणि तो देहभान विसरून जातो. मग जसं आपण झोपलो की आपल्याला सगळं देहाचं वगैरे सगळं विसरून येऊन जातं ना, तसं साधनेमध्ये आपल्याला ज्या वेळेला ही शांतरसाची क्रिया प्रबल होते त्यावेळेला त्याला निद्रेसारखी स्थिती प्राप्त होते. तिला योग निद्रा असं म्हणतात. म्हणून पुष्कळ साधकांना ही योग निद्रा ही प्राप्त होते. आपल्याला वाटतं की हा झोपलेला आहे, परंतु तो ही झोप नसते. अशा प्रकारचा हा शांत रस आहे. त्यानंतर हा भक्ती रस आहे. बाबा, भक्ती हा प्रेमाचा भाग आहे, आणि हे जे प्रेम आहे हे भगवंताशी, गुरुशी असते. गुरु, देव, देवता यांची जी भक्ती आहे, यांच्या संबंधीचा जो प्रेमाचा भाव आहे त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणून भक्तीमध्ये जेव्हा त्या क्रिया भक्ती रसाच्या क्रिया सुरू होतात त्यावेळेला तो देवाची आराधना करतो, देवाची पूजा मी करून लावलो असं समजतो, अशी घंटी वाजवतो, टन 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 टन. काही नाही उभे का राहतात घंटी येऊन काही नाही, परंतु त्या नेमका तो पूजा करून लागलेला आहे देवाची असं समजून सगळे पूजेचे जे विधी आहे ते हातवारे करून तो दाखवत असतो. नमस्कार करतो, लोकांगण घालतो, देवाची आरती म्हणतो, स्तोत्र म्हणतो, नाना प्रकार आहे पूजेचे, भक्तीचे. भक्तीमध्ये तो नव्या संत साधू सत्पुरुषांची जे श्लोक आहेत, भजन आहेत, अभंग आहेत ते म्हणत असतो. तेव्हा ज्या वेळेला आपल्याला एखादा अभंग म्हणून असं साधनेमध्ये वाटत असेल आणि तो अभंग शक्ती म्हणून घेते आपल्याला. आपण जर त्याला विचारलं का रे भाऊ हा अभंग तू कधी पाठ केला होता का, अरे त्याने काही पाहिलाय मी कुणाचा अभंग आहे, कुठे काय वगैरे, पण तो त्या साधनेमध्ये त्याला आपोआप शिकतो आणि तो अभंग म्हणत असतो. कबीराचे दोहे म्हणतो, नाना प्रकारचे. तेव्हा ह्या ज्या क्रिया होतात ह्या शक्ती करते. भक्ती रसाच्या क्रियांमध्ये साधक भक्त होऊन जातो. सुंदर यश आपल्या, अरे आपली साधनांनी काय पाहणार, सगळ्या प्रकारचा आनंद मिळून राहिलेला आपल्याला. आता जगातला कुठला प्रकार आहे असा तुम्हाला आनंदाचा? या 9-10 रसामध्ये सगळे प्रकार मिळेना जीवनातले. मग सगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला ही शक्ती क्रियांच्या माध्यमातून देत आहे. मग का नको घ्यायला, का नको साधना करायला? म्हणत असाल किंवा आम्हाला तर कधीच असली क्रिया झाली नाही होणार. क्रिया होणं न होणं हे शक्तीवर आहे, तिच्या इच्छेवर आहे. ही इच्छा तिच्या मनामध्ये असली त्या देवीच्या शक्तीचा ती नाना प्रकारच्या क्रिया घडून आणते, नाही तर नाही घडून आणत. अशा तऱ्हेच्या नाना प्रकारच्या ह्या 9 रसांच्या ज्या क्रिया आहेत, हाच क्रियायोग आहे. अरे काय हो,
आता तुम्हाला आणखी काही चमत्कारी तशा क्रियांचं स्वरूप सांगतो तुम्हाला. ही ज्या क्रिया आपल्याला अन्य इतर कुठल्याही मार्गात पाहायला मिळणार नाही, ज्या क्रिया केवळ आपल्या या शक्तिपात मार्गामध्ये आपली ही जी क्रियाशक्ती आहे, आत्मशक्ती, गुरुशक्ती तिला ही शक्तीच आपल्याला ती त्या प्रकारच्या क्रिया घडून लागते. आता ह्या ज्या क्रिया होतात या आहेत पूर्वजन्माच्या क्रिया. मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो याचं प्रत्यक्ष दर्शन त्या साधकाला त्या साधनेमध्ये होतं. मग त्या साधकाला मागच्या जन्माचं सगळं चित्र त्याच्या पुढे उभं राहतं साधनेमध्ये. डोळे तर बंद असतात त्याला, परंतु जसं आपण स्वप्न पाहतो तशा प्रकारे साधनेमध्ये क्रियांच्या मधून डोळे बंद असताना त्याच्या पुढे ती मागील जन्माची चित्र येतात आणि मागीलच्या जन्मामध्ये मी कोण होतो हे त्याला त्यावेळेला कळून येतं. आपला एक साधक आहे, मी नाव सांगत नाही, त्याला मी मागच्या जन्मामध्ये एक मुसलमान होतो, माझी पत्नी होती, त्या पत्नीचं तो नाव सांगतो, त्याचं स्वतःचं नाव सांगतो, त्याचं ते गाव सांगतो, घर सांगतो, मी अमुक गावामधला अमुक ठिकाणी माझं घर आहे, हे सगळं खानाखुणा बरोबर सांगतो. आणि त्या भाषेमध्ये पूर्वी जेव्हा तो त्या आयुष्यात असेल, त्या स्वरूपात असेल, त्या जन्मात असेल, तो त्यावेळेला ती जी कोणती त्याची भाषा असेल ना, त्या भाषेत तो बोलत असतो. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटते, काय बोलून राहिला, कुठल्या भाषेत बोलतोय. तात्पर्य असं की मागच्या जन्माचं स्मरण होत आणि मागच्या जन्माचं स्मरण आपल्याला ही गुरुशक्ती जी आहे तीच होते ना मागच्या जन्मामध्ये. तर तोच आत्मा आहे, तीच आत्मशक्ती होती ना. मग त्या शक्तीला तर सगळं माहिती आहे, आपल्या अनेक जन्मांची कथा तिला माहिती आहे. मग ती त्यातला एखादा जन्माचं तुम्हाला स्मरण करून दिलं तर काही विशेष नाही होती. तिचा आरंभापासून आपल्या चालू झाली. तेव्हा अनेक प्रकारच्या जन्मांची तिच्याजवळ स्मृती म्हणजे स्मरण आहे. एक आपला असा एक साधक आहे, त्याला तेव्हा कसं मरण आलं मागच्या जन्मामध्ये ते तो सांगतो. मी त्यावेळेला केवढा होतो, मरताना माझ्यासाठी कोण कोण रडत होते, हे सगळं चित्र तो सांगतो तोंडाने. तो आपल्या त्या पूर्वजन्मामधल्या घरी जातो, जिथे त्याची पत्नी असते. अर्थात हा मेल्यानंतर दुसऱ्या जन्मात आल्यानंतर आता चाललाय ना तिथं. तर जेव्हा तो त्या पूर्वजन्मातल्या गावाला जातो, त्या घरी जातो, त्या घरातल्या त्या गावातल्या लोकांना तो सांगत असतो, अरे मी या गावातला राहणार आहे, माझं नाव अमुक आहे, विचारा तुम्ही. आणि खरंच ते नाव असते त्याच्या पिढीचं. अरे इथं माझे भाऊ आहेत, माझी पत्नी इथं. ती पत्नी आता बरीच मोठी असते त्यावेळेला, की आता हा जन्म घेऊन वाढलेला आहे ना बालक, 8-10 वर्षाचा असतो हा, आणि पत्नी आता 40-50 वर्षाची असते. तेव्हा तिथं जात होतो.
तर पतीला हाक मारतो तिच्या त्या नावाने. आता याला कसं काय त्या नावाने हाक मारतो, ती लाजते. अहो तुम्ही कोण? मी ते वर्षा, अगं मी तुझा मागच्या जन्मातला पती आहे ना. तिचा विश्वास बसेल का? छे बाबा, ते तर कधीचे वाढले आमचे. अगं मीच आहे ना, तर तो आता दुसरा जन्म आला मला. अशा प्रकारचे अनुभव शक्ती आपल्याला मागच्या जन्माचे प्रत्यक्ष अनुभव देते. आणि म्हणून मग मानावं लागतं की पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म आहे म्हणजे मागचा जन्म होता आणि आता पुढे आपल्याला जन्म मिळणार आहे, म्हणून पुनर्जन्मावर विश्वास बसतो. जे नास्तिक लोक असतात ते म्हणतात कसला पुनर्जन्म, काय गेलं संपलं. तेव्हा आपली शक्ती 5 साधना अशी एक महान साधना आहे की ज्या साधनेतून ही शक्ती आपल्याला आपल्या मागच्या जन्माची आठवण करून देते. मग का लोक साधना करायला? तेव्हा हे जे अनुभव आहेत हे अनुभव काही लोकांनी लिहून ठेवलेले त्यांच्या डायऱ्यांमध्ये आणि ते मग आपल्याला सांगत असतात. अशा प्रकारचा हा मागील जन्मांचा अनुभव देणारा हा जो प्रकार आहे साधनेतला, हा मोठा विचित्र प्रकार आहे आणि याच्यावर अनेक लोकांचा विश्वास बसत नाही. परंतु तो साधक म्हणजे मला प्रत्यक्ष घटना कशी दिसल्या त्या. असो, आजच्या सत्संगाच्या वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्रांती. हरि ओम.